सोलापूरकरांना विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र व राज्य सरकार विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोखे आंदोलन करत प्रतिकात्मक नंदी बैलाला विचारण्यात आले की सांग भोलानाथ, सोलापुरात विमानसेवा सुरू होईल का? भोलेनाथ, सरकारला सुबुद्धी सुचेल का? सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणे हे सरकार बंद करेल का? सांग भोलानाथ असे म्हणत प्रतिकात्मक विमाने उडवण्यात आली। यावेळी झोपलेले सरकार जागे होईल काय? विमानसेवा सुरू होईल काय? सुरू करा विमानसेवा सुरू करा यांसारख्या घोषणाबाजीने विमानतळ परिसर दुमदुमून गेला। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न संसदेत मांडून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण देशात राज्यात भाजपचे सरकार असूनही गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याची आश्वासने देत आहेत। अनेक तारखा दिल्या गेल्या, तिकीट बुकिंगही तारखा जाहीर करण्यात आल्या, पण आजपर्यंत विमानसेवा सुरू होऊ शकली नाही। पूर्वीपासून असलेल्या विमानतळाला रंग देऊन नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी विमानतळाचे पुन्हा एकदा उद्घाटन केले। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही जाहीर केले की विमानसेवा लवकर सुरू होईल। आणखी किती वेळ सोलापूरकरांच्या भावनेशी भाजपवाले खेळणार आहेत? आता लोकांचा यांच्यावर विश्वास राहिला नाही। बोल घेवडे सरकार असून सोलापूरकरांना फसवत आहे। व्यापाऱ्यांच्या वतीने जाहीरपणे आम्ही आज विचारत आहोत की सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार? सरकार सोलापूरकरांचा अंत पाहू नका, विमानसेवा लवकर सुरू करा। यावेळी संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले, गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून सोलापूरची विमानसेवा सुरू करणार, त्यासाठी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडसर आहे म्हणून चिमणी पाडली। DGCA सुद्धा सोलापूर आणि अमरावतीला विमानसेवेची परवानगी दिली। अमरावतीला विमानसेवा सुरू झाली, मग विमानसेवा सोलापूरला का यायला तयार नाही? रोजगार निर्मिती त्यामुळे होत नाही। सोलापूरच्या सुशिक्षित तरुणांना नोकरीसाठी बाहेर पडावे लागते। विमानतळासाठी कित्येक कोटी खर्च करून नूतनीकरण केले। मोदींनी उद्घाटन करून सुद्धा अनेक महिने होऊन गेले, परंतु विमानसेवा सुरू झालेली नाही। यावेळी या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, नरसिंह आसादे, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोददादा भोसले, गणेश डोंगरेजी, महिला अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, काँग्रेसमधील सर्व प्रेमी, सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही। आजपर्यंत तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती, पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे। तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा, मुंबई, बेंगलोर अनेक माध्यमातून पेपर्सच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्याकडे मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील, संघटना असेल, आमचे खासदार प्रणिती शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं, पण चला ते देखील आपण मान्य करू, पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात? आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार आहात का नाही? आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे? त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे। आपण बघितलं आता एक भोलेनाथ हे देखील म्हणतं यांचं काय खरं नाही, जे लोकांचा विश्वास यांच्यावर संपलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदेच्या मार्गदर्शनाखाली गणेश डोंगरातील विनोददादा असेल, आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं
एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेलभेवडे फक्त बोलू शकतात, कामं करू शकत नाहीत। आज तुमच्या राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता तुमचे, पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार आहे का नाही? अनेक बजेट होतात, त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही, शेतकऱ्यासाठी काय नाही, सोलापूर शहराची दमडी देखील मिळत नाही। आणि इथं एवढे आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे, तर ही विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे। सोलापूरकरांकरता पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन बनरोटे यांच्या नेतृत्वाखाली आज विमानसेवेचा जो विलंब होतो वारंवार सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की गेल्या 2.5-3 वर्षापासून हे सरकार वारंवार चिमणी पहिल्यांदा म्हणलं की चिमणी चिमणी हटवली, त्यानंतर अजून 2-3 आठवडे सांगितले ते पण हटवले, परंतु सेवा सुरू करण्याबाबत हे सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिरियस किंवा कुठे सिरियसपणा दिसून येत नाही। त्यामुळं आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रतिकात्मक विमान उडवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये DGCAचा परवाना 33 दिवसात आल्यानंतर 33 दिवशी विमान उडतं आहे, पण सोलापूरला तो परवाना मिळून 8 महिने झाले तरी पण आपल्या या ठिकाणी विमान उडत नाही। म्हणजे याचा अर्थ केवळ सोलापूरकरांच्या भावनेशी खेळायचं। आताच नरोडे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटावाटामध्ये या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन केलं असं ते म्हणतात, खरं तर वास्तविक पाहता विमानतळाचं कुठल्याही प्रकारचं उद्घाटन झालं नाही। विमानतळाचं उद्घाटन हे 25 वर्षापूर्वी झालं होतं, विमानतळाचं केवळ नूतनीकरण झालं आहे। आणि मला वाटतं की या नूतनीकरण करण्यामध्ये केवळ मला वाटतं की जवळजवळ 60-70 कोटीची कामं केवळ यांच्या काही लोकांना पोचण्यासाठी या ठिकाणी करण्यात आली होती, की केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी विमानतळाचा वापर करण्यात आला की काय अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते। आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आव्हान देतोय, येत्या एका महिन्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा विमानसेवेवर ठोस निर्णय नाही झाला तर निश्चितपणे कोणत्याही VIPचं विमान या ठिकाणी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष उडू देणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।